झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या सिंहगड रोडवरची वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। सकाळ संध्याकाळ तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकर पुरते हैराण झाले। त्याहून महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यावरचे अपघात देखील वाढत चालले आहेत। मुळा नदी पात्रातला रस्ता झाला तर सिंहगड रोडवरची वाहतुकीची समस्या सुटू शकते। मात्र गेल्या 10 वर्षापासून या रस्त्याचं काम रखडलंय। नदीपात्रातल्या रखडलेल्या या रस्त्याच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। वाहतुकीची कोंडी ही पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील कायमची समस्या बनली आहे। वाहतुकीची ही कोंडी कित्येक तासनतास झालेली असते। सिंहगड रस्त्यावरील या वाहतुकीच्या कोंडींमुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। सिंहगड रस्त्यावरील ही वाहतुकीची समस्या सोडवायची असेल तर त्याला हा नदीपात्रातील रस्ता पर्याय ठरू शकतो। नदीपात्रातील हा जर रस्ता पूर्ण झाला तर सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायमची संपू शकते। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी की हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे। तसेच या रस्त्याला काही ठिकाणी जे पूल आहेत ते देखील अर्धवट अवस्थेत आहेत। हा रस्ता अद्यापही पूर्ण होऊ शकलेला नाहीये। हा रस्ता रखडलेला हा रस्ता जर पूर्ण झाला इथून ते खराडीपर्यंत वाहतुकीची खूप मोठी समस्या दूर होऊ शकते। नागरिकांना खूप सोयीचं ठरणार आहे। का हा रस्ता रखडला, किती वर्षापासून रखडला? एक साधारण 2004-2005 साली हा रस्ता करावा अशी एक नागरिकांची मागणी होती। कारण त्यानंतर त्याच्या आधी या भागामध्ये वस्ती एवढी नव्हती। पण जसे पुण्याची औद्योगिकीकरण खूप झालं आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक लोकांचं आगमन झालं आणि या भागामध्ये रिकाम्या जागा होत्या, मग बांधकामं व्हायला लागली। लोक जशी यायला लागली तशी बांधकामंही व्हायला लागली आणि या भागातली लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली। आम्ही सगळे लोक अजितदादा पवार यांना भेटलो आणि ते पालकमंत्री असल्याने त्यांनी इथे व्हिजिट केल्यावर त्यांनी हा रस्ता मार्गी लावायला खूप मोलाचं असं सहकार्य केलं। आणि पर्यावरण लोक कोर्टात गेल्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आल्या आणि रस्त्याचं कामकाज थांबलं। या रस्त्याचं काम का रखडलेलं आहे याची विचारणा आम्ही महापालिकेच्या प्रशासनाकडे करणार आहोत। महापालिकेकडे याचा पाठपुरावा देखील आम्ही ठेवणार आहोत। महापालिका आता यावर काय उत्तर देते आपण लवकरच जाणून घेऊयात महापालिकेच्या प्रशासनाकडून। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।